नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मित्रहो, बातमी आज नवी कोरी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आता येत्या काहीच दिवसात निर्णायक टप्प्यावर येणार असल्याने आज या बातमीचं विश्लेषण शेतकऱ्यांना आनंद देणार हे नक्की. गेल्या 2-3 दिवसात महाराष्ट्रातील मुंबईत आणि देशाची राजधानी दिल्लीत असं काय नवीन घडतंय जे तुम्ही आज मित्रहो आवर्जून ऐकायला बघायला पाहिजे. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपला आनंद आज द्विगुणित होणार हे निश्चित. मित्रहो, काल परवा मुंबईमध्ये म्हणजे गेल्या 6 तारखेला बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागचं रहस्य काय असू शकतं ते आधी समजून घ्या. माजी आमदार राज्यमंत्री बच्चू कडू सध्या वारंवार शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहेत हे आपल्याला ठाऊक आहे. आता काहीच दिवस अगोदर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांचं हे 3रं-4थं कदाचित आंदोलन असेल. अमरावती ते चिलगव्हाण अशी पदयात्रा बच्चू कडू यांनी काढली होती. त्या पदयात्रेला राज ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला होता हे देखील आपल्याला ठाऊक असेल. आणि या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांसोबतच बाळा नांदगावकर यांना त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी पाठवलं होतं. अर्थात पाठिंबा देण्यामागे राजकीय हेतू असेलच, यात काहीच नवीन वाटायला नको मित्रहो. येत्या काहीच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हे ते कारण आहे मित्र. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र लढणार आहेत हे देखील जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे या दोन्ही भावांची ताकद अधिक वाढणार ही पक्की गाठ आहे मित्र. परंतु महाराष्ट्रात इतर ठिकाणच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही भावांचं बळ आणखी मजबूत होण्यासाठी बच्चू कडू हे आता महत्वाचं फॅक्टर ठरणार हे लक्षात घ्या. त्यामुळे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी जी इच्छा वर्तवली होती कोणाकडे, बाळा नांदगावकर यांच्याकडे, बच्चू कडू यांनी भेट घेण्यामागची 2 कारणे आहेत मित्रांनो. एक पहिलं कारण तर बच्चू कडू यांची मुख्य मागणी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, हे एक पहिलं कारण. आणि या मुख्य मागणीकडेच नेमकं सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ही भेट बच्चू कडू यांनी घेतली. किंवा बच्चू कडूंना याचं श्रेय जाऊ नये म्हणून कर्जमाफी लांबणीवर टाकली जात आहे का, तर याचंही उत्तर होय असंच असू शकतं. कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि नेमकी ती संधी साधून अगदी वेळेवर म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर काही निकष लावून कर्जमाफी करतील ही शक्यता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की राज ठाकरे यांचा पाठिंबा घेऊन बच्चू कडूंना हे आंदोलन आणखी तीव्र करता येईल हे देखील खरं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा बच्चू कडू यांचं आंदोलन नांदेडहून सुरू होणार आहे अशाही बातम्या आहेत. आणि या आंदोलनात राज ठाकरे स्वतः सहभागी होतील असं आश्वासन राज ठाकरे यांनी बच्चू कडू यांना गेल्या 6 तारखेच्या भेटीत हे आश्वासन राज ठाकरेंनी दिलं. त्यामुळे या पुढील शेतकरी आंदोलनाला आता एक वेगळा रंग चढणार हे निश्चितच आहे मित्र. राज ठाकरे पाठिंबा देणार म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे देखील या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे सध्या हे ठाकरे बंधू दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आता कुणीच रोखू शकत नाही हे जवळजवळ निश्चित आहे मित्र. बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं हे पुढील निवडणुकांसाठी बेरजेचं राजकारण आहेच. हे बेरजेचं राजकारण जरी असलं तरी यातून शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळणार हे निश्चित आहे. कर्जमाफी होणार म्हणजे होणार ही शक्यता आणखी का वाढली आहे तर ते देखील कारण मित्र समजून घ्या. आता नवे कृषी मंत्री आहेत. कोकाटेंचं खाते बदल केला आहे. अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे नवे कृषी मंत्री आहेत. हे चांगलं नेतृत्व मानलं जातं मित्र. कालच नवे कृषी मंत्री दत्ता भरणे हे दिल्लीला गेले आहेत आणि त्या ठिकाणी ते नरेंद्र मोदी यांची भेट घेणार. कशासाठी तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत त्यावर ते नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत असं दत्ता भरणे यांनी कालच सांगितलं. त्यामुळे चर्चा करणार म्हणजे कर्जमाफीचा मुद्दा हा येणारच आहे अर्थातच. आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे असल्याने पंतप्रधान मोदी सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक राहतील
हे देखील होऊ शकतं, कारण निवडणुका पुढे आहेत महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीत पैसे जरी नसले तरी केंद्राच्या मदतीने हा तिढा सुटू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि बच्चू कडू हे दोन वाघ शेतकऱ्यांसाठी एकत्र येणार या बातमीने शेतकरी सध्या समाधानात दिसत आहेत आणि सरकार मात्र चिंतेत, हे लक्षात घ्या. एकूणच राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बच्चू कडू, महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री दत्ता भरणे, शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेले सत्ता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार, विदर्भातीलच सत्ता पक्षाचे काही आमदार, मंत्री, ही सर्व फडी, सर्व मंडळी शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असल्याने कर्जमाफी होण्याचे सकारात्मक संकेत दिसत आहेत. त्यामुळेच मग आतमध्ये या विषयाला निकाली काढण्यासाठी हालचाली अगदी जोरात सुरू आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील कर्जमाफी निश्चित होणार असं पत्रकारांपुढे एकदाच सांगून टाकलं मित्र. अर्थातच मुख्य कारण म्हणजे राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्या भेटीनंतरच या विषयाला गती मिळाली, हे देखील तितकंच खरं आहे मित्र. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जशा घोषित होतील तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही कर्जमाफीची मोठी घोषणा करतील असा अंदाज आहे मित्र. पण आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. काय तुमचे विचार आहेत याबद्दल ते लिहा, सांगा. आणि कमेंट करताना मित्र हो, आपल्या गावाचं, शहराचं नाव नक्कीच त्या ठिकाणी नमूद करा कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.